नमस्कार, मी डॉक्टर अजिंक्य आनंदे. मी चंद्रपूर येथे कन्सल्टंट न्यूरोसर्जन आहे. म्हणजे मूत्रविकार आणि लैंगिक आजारांचा तज्ञ आहे मी. मी चंद्रपूर येथे मागील 1 वर्षांपासून कार्यरत आहे आणि ऍज अ न्यूरोलॉजिस्ट मी मागच्या 5 वर्षापासून माझ्या सेवा प्रदान करतोय. न्यूरोलॉजी म्हणून मी ज्या क्षेत्रात कार्यरत आहे त्यामध्ये आपले किडनी स्टोन व सर्व प्रकारचे मुतखडे झाले, लघवीच्या मार्केटात विविध समस्या आहेत, जसं किंवा लघवीचे इन्फेक्शन, लघवीच्या मार्गाची पुनर्रचना, यामध्ये पण हे कार्य करतो. माझं MBBS हे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर येथून झाले आणि माझा MCH न्यूरोलॉजी तमिळनाडू तुलनेत गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजतून झाले आहे. सध्या मी चंद्रपूर इथे जगपुरा पैन मंदिर इथे माझी OPD कार्यरत आहे आणि आनंदी हॉस्पिटल रामनगर येथे सुद्धा मी माझ्या सेवा प्रदान करतो. आणि सर मला सांगा की मूत्रविकार म्हणजे जे आहे मूत्रविकार होण्याचे प्रमुख कारणे काय असतात? प्रमुख कारणे सर, सर्वात जर तुम्ही एकंदरीत सर्व पाहिले तुम्ही बायका लेडीज जसं पाहिलं आपण कुठल्या वयोगटाचे असतं तर लेडीज मध्ये लघवीचे इन्फेक्शन होण्याचं प्रमाण फार जास्त असतं माणसांपेक्षा. कारण त्यांची शरीराची रचनाच तशी आहे, त्यामुळे त्यांना लघवीचे इन्फेक्शन वारंवार होणे. दुसरं एक कारण प्रमुख खास करून म्हणजे जेंट्स मध्येच प्रामुख्याने म्हणजे प्रोस्टेट, वाढलेले प्रोस्टेट वयाप्रमाणे. तर बऱ्याच माणसांना वयाच्या 55-60 या वयानंतर लघवीला जोर लागणे, लघवी साफ न होणे, वारंवार लघवीला जाणे, लघवी चोकत होणे, अशा गोष्टी यांना सुरू होतात. दुसरं मूत्रविकाराचं एक प्रमुख कारण म्हणजे स्टोन्स. स्टोन किडनीमध्ये असतो, जी किडनी खालूची ट्यूब चालू होते युरेटर तिथे असो किंवा मूत्राशय ब्लॅडर मध्ये असो, हा स्टोन नेहमी प्रॉब्लेमॅटिक असतो. लोकांमध्ये खूप गैरसमज आहे की खडे घडतात, खडे पडून जातील, असं नसतं. ते अवलंबून आहे की तुमचा खडा किती मोठा आहे, खडा नेमका कुठला जाम झाला आहे, खडा नेमका कुठल्या लोकेशनला आहे आणि किती अवयवांवर त्याचा किती परिणाम झाला आहे. तर मूतखडा हा आपल्या प्रदेशामध्ये मूत्रविकाराचा एक प्रमुख कारण आहे. दुसरं कारण आहे डायबिटीस. डायबिटीस हे असा आजार आहे की कुठले पण इन्फेक्शन असो, स्टोन असो, या सगळ्या डायबिटीस मुळे या गोष्टी खूप वेगाने समोर सरकतात. पेशंट तब्येत घसरते लवकर डायबिटीस असलं तर. आणि दुसरं एक रिजन आहे, तिथलं एक कारण म्हणजे गरमी आणि लोकांचं पाणी कमी पिण्याचं प्रमाण जे आहे ते कमी पिणे, याच्यामुळे जे डिहायड्रेशन होते त्यामुळे पण जे काही घटक असतात ते लघवीत पूर्ण मिक्स न होता ते त्यांचे स्टोन्स तयार होणे, वारंवार इन्फेक्शन होणे, तर अशा गोष्टी घडतात. लक्षांच्या बाबतीत जर बघायला गेलं, आपण मुतखड्याची बाबतीत बघतो, मुतखड्याचा त्रास झाला की प्रामुख्याने कोणकोणते लक्षण मुतखडा, जसं आपण सुरुवात करूया किडनी पासून. तर किडनीमध्ये मुतखडा असेल तर तुमची जी कमरेची बाजूची आणि मागची जागा आहे तिथे दुखणे, तीव्र वेदना होणे, दुखणं कधी कधी कमी जास्त होणे, उलटी मळमळ होणे, एका जागी स्वस्थ न बसणे. दुसरं म्हणजे ताप येणे. जर तुमच्या किडनीमध्ये स्टोनमुळे इन्फेक्शन झालं असेल तर ताप येणे, लघवीतून रक्तस्राव होणे, या सर्व गोष्टी किडनीतील मूतखड्यानं सुरू होतात. जर तुमच्या किडनीच्या पाईप मध्ये खळा असेल, जिथून तुमची लघवी खाली फुटत ते पोटातून, ती जागा फार अरुंद असते, तिथे खळा फार मोठा काही नसला पण ती जागा मुळातच लहान असल्यामुळे त्याच्यामुळे वेदना होणे, तुमचं लघवी जी बाहेर शरीरातून त्याचं प्रमाण कमी होणे कारण ती जागा चोकअप झाली आहे. किडनी खूप तीव्र वेगाने फेल होणे, अंगावर सूज येणे, उलट्या होणे, ताप असणे, ताप पूर्ण शरीरभर पसरणे, ज्याला आपण सेप्सिस म्हणतो. अशा गोष्टी खूप वेगाने या स्टोन मुळे घडू शकतात. आणि राहायला तुमचा स्टोन समजा ब्लॅडर मध्ये असेल तर लघवी करताना जोर लागणे, लघवी करताना खूप जे तुमचं वेग आहे कमी असणे, लघवी करताना खूप तीव्र वेदना होणे आणि कितीही जोर लावला तरी लघवीच्या प्रमाणात सुधारणा होणे आणि सोबत रक्त जाणे, या गोष्टी जनरली ब्लॅडर आपल्या मूत्राशयाच्या स्टोन मुळे होऊ शकतात. आता सर डायग्नोसच्या बाबतीत जर बोलायला गेलं, मुतखडा झालेला आहे किंवा कोणताही मूत्रविकार होत आहे, ते डायग्नोस करायचं असेल तर कशा प्रकारे डायग्नोस करता येईल? असं तर तुम्ही एक न्यूरोलॉजिस्ट किंवा फिजिशियन लक्षणं म्हणून त्यांना एक जनरल आयडिया घेऊन करते, जे तत्काळ लावतात की कदाचित त्यांना एक मूतखडा झाला आहे
लोकेशन म्हणावं तर किडनी किंवा युरेटर जी किडनीची ट्यूब असते तिथे, तर ते एकंदरीत लक्षणावरून आपल्याला एक लक्षात येऊन जातं की कदाचित मूत्रविकाराची लक्षणं आहेत. आता डायग्नोसिस जर पक्का करायचं म्हटलं तर आपल्याकडे बरेच लोक सोनोग्राफी करून घेतात, पण सोनोग्राफीमुळे मूत्रखळ्यांचं डायग्नोसिस 100% ऍक्युरेटली होत नाही. कारण मुळातच आपली जी पूर्ण सिस्टीम आहे लघवीची ती पोटात खूप मागे आहे. तर सोनोग्राफीमध्ये अंदाजे 50 ते 60% मूत्रखळे डायग्नोज होतात. एक्सरे जर केला पेशंटचा पोटाचा एक्सरे केलं तर त्यामध्ये बरेच मूत्रखळे स्पष्टपणे दिसतात. पण तुम्हाला जर डायग्नोसिस पूर्ण कन्फर्म करायचं असेल आणि सोबत तुम्हाला ही माहिती करून द्यायची आहे की त्या खड्यांमुळे किडनी वर काय परिणाम झाला आहे, किडनीच्या कार्यावर काही दुष्परिणाम झाला आहे का, तर सर्वात योग्य आपण जे तपासणी करतो ती आहे सिटी स्कॅन. सिटी स्कॅन मध्ये खडे नेमके किती आहेत, किडनीवर नेमकं काय परिणाम झाला आहे, किडनीवर किती सूज वाढली आहे, किडनी कार्यरत आहे की नाही आहे, आणखी दुसऱ्या ठिकाणी खड्या आहेत का, तर या सगळ्या गोष्टींची माहिती सिटी स्कॅनने आपल्याला मिळते. पण शक्यतो आपल्या परिसरात आपण सोनोग्राफीद्वारे आपण निदान करतो. आणि खूप जर शंका असल्यास किंवा किडनीच्या एकंदरीत आकारावर शंका असल्या तरच आपण इथे सिटी स्कॅन करतो. आणि काही आपण लघवीच्या तपासण्या करतो. जर आपण पेशंटला आपल्याला शंका आहे की याला इन्फेक्शन आहे, आपल्याला सिद्ध करायचं आहे किंवा कुठल्या औषध गोळ्या आपण देऊ शकतो याला, तर आपण लघवी तपासणी करतो, कल्चर करतो, लघवीची रुटीन तपासणी करतो. आणि जर पेशंट तपासताना हेही लक्षात आलं की पेशंटची किडनी कदाचित कमी झाली आहे, कदाचित निकामी आहे, सूज आहे अंगावर, तर आपण काही ब्लड टेस्ट करतो, जसं किडनी फंक्शन टेस्ट, कम्प्लीट ब्लड काउंट, या तपासण्या आपण हे मूत्रखळ्याच्या पेशंटमध्ये जनरली करतो. लोकांमध्ये एक अशी समज झाली आहे की किडनी स्टोन झाला की ऑपरेशनच करावं लागतं. हा, तर यासाठी काय सांगणार की फक्त ऑपरेशनच एक उपाय आहे की औषधी देऊन सुद्धा किडनी स्टोन बरा केला जाऊ शकतो? ऑपरेशन लागतं कोणत्या खड्यांना, जे खडे मोठे आहेत, जे खडे जाम झाले आहेत, जसं किडनीमध्ये 1-1.5 सेंटीमीटरचा त्याला ऑपरेशन लागेल. पण तोच खडा 3 mm चा असेल तर त्याला ऑपरेशनची गरज नाही. असे सगळे मूत्रखडे, सगळे स्टोन ज्याच्यामुळे तुमचा लघवीचा मार्ग पोटापासून ते खालपर्यंत चोक झाला आहे, सूज वाढली आहे, अशा खड्यांना उपचार लागतं, ऑपरेशन लागतं. कारण तुमच्यावर किडनी गमावण्याची वेळ येऊ शकते. आता तुम्ही विचारता मग कुठल्या याला गरज नाही. जे खडे लहान आहेत, खाली आहेत, 5 mm पेक्षा खाली आहेत आकार, स्टोनचं लोकेशन खाली आहे, ज्यामध्ये आपणहून पडणे शक्यता जास्त आहे लघवीच्या मार्गातून नैसर्गिकरित्या, अशा खड्यांना आपण सर्जरी सुचवत नाही. खूप छोट्या खड्यांना आपण सर्जरी सुचवत नाही. पण मोठ्या खड्यांना आणि जे खडे ज्यांनी तुमचा मार्ग चोक झालाय पोटातला किंवा किडनीचा, अशा खड्यांना सर्जरी करणे अनिवार्य आहे. ज्या लोकांना किडनी स्टोन झालेला आहे नेमकं काय करावं? सर, किडनी स्टोन जर माहीत आहे तर सगळ्यात पहिले योग्य सल्ला घ्यावा युरोलॉजिस्ट कडून. त्यांचा सल्ला मनावर घ्यावा की ऑपरेशनची गरज आहे किंवा नाही आहे, कारण किडनी गमावण्याची वेळ कुणावर येऊ नये. आणि जर तुम्हाला हिस्ट्री असेल की वारंवार स्टोन होत आहे तर आपलं हायड्रेशन मेंटेन ठेवणे, डॉक्टरांनी जे औषध पाहिजे मला सुचवलं आहे जेणेकरून तुमच्या रक्तातली लघवीचं जे केमिस्ट्री आहे ती मेंटेन राहील, त्या औषधी सुरू ठेवणे. आणि तुम्हाला वारंवार स्टोन झाले असेल तर आपण काही विशिष्ट रक्त तपासण्या, लघवी तपासण्या करतो जेणेकरून आपल्याकडे मूळ कारण काय आहे. आणि स्टोन जर तुम्हाला काढून दिला असेल सर्जननी, त्या स्टोनची पण तपासणी करून आपण त्यामधला घटक कोणता आहे ज्यामुळे स्टोन होत आहे ते आपण पाहू शकतो. आणि त्याप्रमाणे आहारातील पथ्यपाणी आपण पाहू शकतो. अनुभवण्याच्या बाबतीत जर बोलायला तर इथे आपण मूत्रविकारासाठी कोणकोणत्या फॅसिलिटीज प्रमुख पद्धती उपलब्ध करून देतो? किडनी स्टोन आणि इतर मूत्रविकारांसाठी ज्या फॅसिलिटीज आपण उपलब्ध करून दिल्या आहेत त्या म्हणजे आपल्याकडे सर्व प्रकारच्या आधुनिक दुर्बिणी आहेत, आपल्याकडे आधुनिक लेझर आहेत, ज्यामुळे आपण कुठलाही चिरफाड न करता पूर्णपणे लघवीच्या मार्गातूनच किडनीपर्यंत आपण स्टोन पूर्ण बारीक करून बाहेर काढतो. आपल्याकडे आधुनिक कॅमेरा सिस्टीम आहे, लिथोट्रिप्सिस आहे, ज्यामुळे किती मोठा खडा असतो आपण पूर्ण ब्रेक करून बाहेर काढतो शरीराच्या एका छोट्या छिद्रात पीसीएल सर्जरीने. आपल्याकडे प्रोस्टेट ऑपरेशनसाठी आधुनिक बायपोलर सलाईन मशीन आहे, ज्यामुळे कमीत कमी डॅमेज होऊन दुर्बिणीस आपण पूर्ण प्रोस्टेट ग्रंथीचं ऑपरेशन करतो. आणि गरजेप्रमाणे आपण लघवीच्या मार्गाची पुनर्रचना म्हणा हे आपण करतो. लॅप्रोस्कोपी सुविधा आपण सुद्धा पुरवतो. जागतिक स्तरावर आपल्याला जे दर्शकगण बघत आहेत त्यांना मूत्रविकारासंदर्भात कोणतीही माहिती आपल्याशी घ्यायची असेल किंवा उपचार संदर्भात आपल्याशी संपर्क करायचा असेल तर ते कशा प्रकारे आपल्याशी संपर्क? आमच्या क्लिनिकचा नंबर आम्ही शेअर करू, त्याच्यावरून करू शकतात. आमचा ऍड्रेस पण आम्ही शेअर करू ते पण. आणि आमच्या सोशल मीडिया
माझं जे पेज आहे तिथे पण ते फॉलो करून वगैरे माहिती घेऊ शकतात आणि आपले संपर्क साधू शकतात. ऍड्रेस फैल मंदिर आनंद क्लिनिक आहे आणि आनंद हॉस्पिटल रामनगर येथे पण. आज के लिए बस इतना ही. ऐसी ही ताज़ा खबरों के लिए बने रहिए डेली न्यूज़ 9 के साथ. हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर प्रेस करना ना भूलें. धन्यवाद.